महिलांवर खूप अत्याचार होत आहेत असं यांच्या ओरडण्यातून असं दिसून येते। सांगायचं एकच आहे की संसदेमध्ये महिला विधेयक जे आहे ते पडलं आहे, याचं कारणसुद्धा तसंच आहे, पण यावर कोणीही विचार करत नाही। आज ज्या महिला मीडियावर ओरडत आहेत त्यांनी एवढा तरी विचार केला पाहिजे की खरोखरच हे या विधेयकामागे महिलांचा सन्मान आहे की त्यामागे दुसरं काही कटकारस्थान आहे। असो, त्या त्यांच्या पक्षाच्या आहेत त्यामुळे त्या ओरडतीलच, पण जेव्हा ओरडायचं तेव्हा ह्या कुठं असतात लपलेल्या हे समजत नाही। ज्यावेळी नाशिकचं भोंदू खरातचं प्रकरण समोर आलं त्यावेळी महिलांवर ज्या अत्याचार झाले, मग त्या महिलांसाठी ह्या महिला समोर का आल्या नाही? तेव्हा ह्या सर्व महिला, विशेषतः महाराष्ट्रातील महिला आयोगाच्या अध्यक्षसुद्धा यांनी याच्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही, कारण त्यासुद्धा त्या कटामध्ये सामील आहेत। त्या भोंदू बाबासोबत त्यासुद्धा तिथं सामील आहेत, त्यासुद्धा काही बोलल्या नाही। त्यानंतर दुसरं प्रकरण नाशिकचं जे IT कंपनीचं आहे, TCS कंपनीचं आहे, त्यावेळेससुद्धा महिलांवर, मुलींवर, कर्मचाऱ्यांवर तिथले अन्याय झाले, अत्याचार झाले, त्यावेळेससुद्धा ह्या महिला काही बोलत नाहीत। मग महिला विधेयक जेव्हा पडते तेव्हाच फक्त यांना महिलांवर अन्याय दिसतो का? मग कुठं आपण काय बोलतो याचंसुद्धा या महिलांना भान नाही आहे। ज्या वेळेस मणिपूरमध्ये सुद्धा महिलांवर अन्याय झाला, अत्याचार झाला, तेव्हासुद्धा या महिला गप्प बसलेल्या होत्या। विशेष पंतप्रधानांनी सुद्धा काल देशामध्ये सर्व महिलांची माफी मागितली। किती हा ढोंगीपणा! एक समजत नाही, जेव्हा मणिपूरमध्ये महिलांवर खुलेआम अन्याय झाला, अत्याचार झाला आणि कंटिन्यू हे 1 ते 1.5 महिना सुरू होतं, तेव्हासुद्धा प्रधानमंत्री कधीही मीडियासमोर येऊन किंवा मणिपूरचा दौरा यांनी केला नाही। तेव्हा हे परदेशात जाऊन बसले, म्हणजे याची करणी वेगळी आहे आणि दाखवायला वेगळं आहे। यांना महिलांचा काही अभिमान नाही, यांना महिलांना कुठलंही महिलांचं जे विधेयक आहे ते कुठलंही फक्त स्वतःच्या काही स्वार्थासाठी फक्त यांना हे पारित करून घ्यायचं आहे। याच्या मागे यांचा उद्देश वेगळाच काहीतरी आहे। यांचा उद्देश एकच आहे की संसदेमध्ये आपलं संख्याबळ कसं जास्तीत जास्त होईल आणि आपली राजवट कशी टिकून राहील, हाच यांचा हेतू आहे। जर यांना महिला विधेयक जर पास करायचंच आहे आणि 33% महिलांना आरक्षण द्यायचंच आहे, तर हे विधेयक 2023 मध्येच पास झालेलं आहे आणि बहुमताने पास झालेलं आहे। यावरचा व्हिडिओसुद्धा आहे, सोशल मीडियावर फिरतोसुद्धा तो। मग त्यावेळेस प्रधानमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले, मग त्यावेळेस या विधेयकावर अंमलबजावणी का केली नाही? जर तुम्हाला महिलांचा आदर करायचा आहे, महिलांचा सन्मान करायचा आहे, महिलांना हे जर तुम्हाला 33% आरक्षण द्यायचं आहे, आज रोजी जे संसदेमध्ये 543 जे काही लोकसंख्या आहे सदस्यांची, यामध्येच तुम्ही महिलांना आरक्षण द्या। यामध्ये का देत नाही? माझं एवढं म्हणणं आहे की तुमच्या मंत्रिमंडळामध्ये, तुमच्या कॅबिनेटमध्ये किती महिला आहेत तुम्ही याचा विचार करा। तुम्ही तिथे महिलांना आरक्षण द्या, तिथे 33% तुम्ही आरक्षण महिलांना द्या। का देत नाही? फक्त महिलांचा आदर हा बोलण्यापुरता आहे। अहो, सुरुवात स्वतःपासून करा। स्वतःच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही महिलांना तेवढा आदर देता का? प्रधानमंत्र्यांना माझं विनंती आहे की सुरुवात तुमच्या स्वतःपासून करा। तुम्हाला खरोखरच महिलांचा आदर करायचा आहे, आज स्वतः यशोदाबाईंकडे जावा, त्यांची माफी मागा। देशभरातल्या महिलांची माफी मागितली पाहिजे। पहिले यशोदाबाईंची तुम्ही माफी मागा, त्यांचा आदर सन्मान करा। आदर सन्मान करून त्यांना तुम्ही तुमच्या घरी न्या। एवढं जरी तुम्ही केलं ना तर तुमची प्रतिमा भरपूर सुधरेल, पण ते तुम्ही करणार नाही, कारण तुमचा हेतू वेगळा आहे।
आज फक्त तुम्हाला तुमची सत्ता कशी टिकून राहील, तुम्हाला जास्तीत जास्त कुठं मतांचं प्राबल्य मिळेल, सदस्य कसे वाढतील, यामागचा तुमचा हेतू आहे. आज लोकसंख्येच्या बळावर तुम्ही फक्त मतदारसंघ वाढवणार आहे. तुम्हाला संघाची फक्त संख्या वाढवायची आहे, सदस्यांची संख्या वाढवायची आहे. आज 500वरून तुम्हाला 800पर्यंत न्यायचं आहे. मग जे 200 ते 300 सदस्य वाढतील, यांचा खर्च कोण देणार आहे? यांचा खर्च कोणावर अवलंबून राहणार? जनतेवर, जनतेच्या टॅक्सवर. मग त्यांची जी सुखसुविधा मिळणार आहे ते जनतेच्या पैशातून खर्च होणार आहे आणि तुम्हाला फक्त तेच करायचं आहे. तर विरोधकांनी तुमचा डाव फेटाळला. तुमचा डाव जो होता तो संपूर्ण संपवला आणि म्हणूनच तुम्ही आज विरोधकांच्या नावाने गरळ ओळखताय आणि हे जनतासुद्धा ओळखून आहे. आणि आज तुम्ही जनतेमध्ये जर गेलात तर जनता काय बोलते सोशल मीडियावर सुद्धा तुम्ही बघू शकता. आता तुमचा हा कुटील डाव चालत नाही. फक्त तुम्ही EVMच्या मतावर तुम्ही फक्त EVMमुळे फक्त तुम्ही आज संसदेत बसलेले आहे. आणि हेच विधेयकाचं जर निवडणूक जर तुम्ही EVMवर घेतली असती तर मी तुम्हाला 100% सांगतो, 200% सांगतो, 1000% सांगतो की तुमचं विधेयक हार्डली 2 मिनिटात पास झालं असतं. कारण तिथेसुद्धा EVMनं तुम्ही तुमचा घोड केला असता आणि तुमचे सदस्य निवडून आणले असते. परंतु तिथे EVM नाही आहे म्हणून तुमचा डाव फसला. आणि तुम्ही विचार करा, तुम्ही बॅलेट पेपरवर जर सर्व ठिकाणी मतदान जर घेतलं तर तुमची परिस्थिती हेच होणार आहे, हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला हे सर्व जाणून आहात म्हणून तुम्ही सर्व ठिकाणी EVM वापरता, पण इथे तुम्हाला EVM वापरता आली नाही. हेच तुमची खंत आहे. तर याबद्दल मी विरोधकांचं मनपूर्वक आभार मानेन की तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आणि काम फत्ते केलं. त्याबद्दल तुमचे शतशः आभार. धन्यवाद.